हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर आता राणी जी आहे ती इंद्राला म्हणत असते की सर, मला सगळ्यांना अशा अवस्थेमध्ये नाही पाहावंसं वाटत. मालती मॅडम, आबा कसे राहायचे त्या घरात मालक म्हणून, आणि आज त्यांच्यावरती काय वेळ आली आहे आणि मला हे सगळं सहन होत नाही. आणि त्याचमुळे मी ठरवलं आहे, आता काहीही झालं तरी मी ते घर मिळवूनच गप्प बसणार आहे. तर आता इंद्रा जो आहे तो म्हणत असतो की राणी शांत हो. तर त्यावेळी राणी म्हणत असते की सर, तुम्हालाही हे सगळं काम करावं लागतंय आणि तेही मला सहन होत नाही. हे काम कधीच तुम्ही केलेलं नव्हतं आणि सर तरीसुद्धा आज तुम्ही हे काम करताय आणि याचंच मला खूप नवल वाटतं. पण सर, तुमचे हाल मला पाहवत नाहीत. तुमचे हे हात पहा ना किती मऊ होते आणि आता पहा कसे झाले. किती त्रास होत असेल तुम्हाला या सगळ्याचा. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की हे बघ राणी, आता सवय करून घ्यावी लागेल. तू नको ह्या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ. तर त्यावेळी राणी बोलते की नाही सर, मला खूप त्रास होतो या गोष्टीचा, कारण मला तुमच्याशी असं कुणी वागलेलं सहन होत नाही. मी कितीही काम करू मला काही वाटत नाही, पण सर तुम्ही हे सगळं केलेलं नाही, तुम्हाला या सगळ्याची सवय नाही, म्हणूनच मला खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता राणी जी आहे ती बोलते की इथून मागे तुम्ही मला खूप त्रास दिलास. त्यावेळी माझे अश्रू पुसायलाही कोणी नव्हतं, पण आता आता माझे अश्रू पुसण्यासाठी हे काम करणारे हात आहेत, त्यामुळे मला खूप बरं वाटतं. पण सर, आता तुम्ही तुमचा स्वभाव सगळं काही बदलला आहे. पण फक्त आता फरक एवढाच आहे की तुम्हाला काम करावं लागतंय आणि त्याचमुळे मला त्रास होतोय. राणीला खूप त्रास होत असतो आणि इंद्राला हे जाणवतं. त्यावेळी राणी बोलते की हे बघ राणी, तू असं त्रास करून घेऊ नकोस. काहीही झालं तरी आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही. आणि आता तू ठरवलं आहेस ना, आपण ते घर मिळवण्यासाठी तिथे जाणार आहोत आणि लवकरच आपले प्रयत्नही यशस्वी ठरतील आणि त्यासाठी खूप चांगले प्रयत्न करायचे. आणि राणी, तू या गोष्टीचा अजिबात विचार करू नकोस. तू जे काही आईला लिहून दिलेस त्या गोष्टीचा विचार करू नकोस, कारण मी नेहमी तुझ्या सोबत असणार आहे राणी. मी कधीही तुला सोडून जाणार नाही. तू जरी लिहिलं असेल की ते घर जर तुला आपल्याला मिळवता आलं नाही तरीही तुला आम्हाला सगळ्यांना सोडून जावं लागेल, पण असं कधीच होणार नाही. तुला कोणी जरी सोडलं तरीही चालेल, पण मी तुला कधीही अंतर देणार नाही. मी तुला कधीही सोडून जाणार नाही. मी नेहमी तुझ्यासोबत राहीन, कायम. आय ऑलवेज विथ यू. तर आता इथे इंद्रा राणीला असं म्हणत तिला मिठी मारतो आणि इकडे राणी ही त्याच्या मिठी शिरते. अगदी घट्ट मिठी दोघेही जण असतात आणि दोघं एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि एकमेकांना साथ देण्याची ही प्रयत्न करत असतात. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी राणी, इंद्रा, आबा, मालती सगळेजण आता महाडिकांच्या घराकडे निघालेले असतात, कारण आता काहीही करून त्यांना त्या सगळ्यांशी बोलायचं असतं. तर आता ते गेटपर्यंत पोहोचलेले असतात. गेटपर्यंत गेल्यानंतर मालती बोलते की काही दिवसांपूर्वी आपण या घराचे मालक होतो आणि आज या राणीमुळे आपल्यावरती काय वेळ आली आहे. आपल्याला या घराचं नोकर बनून जावं लागतंय. तर त्यानंतर आता इकडे राणी बोलते की मालती मॅडम, हे पहा, आता काहीच दिवस आपल्याला असं जगावं लागणार आहे, पण एक दिवस नक्की येईल आपण या घरात पुन्हा तुम्ही आणि आबा मालक म्हणून वावरताल. तर त्यावेळी आता इथे इंद्रा बोलतो की चल राणी, आता आतमध्ये जायला हवं. तर आता इथे आबाही मालतीला शांत करतात आणि इंद्रा इथे गेट उघडतो आणि आतमध्ये जायला निघतात. तर आता समोर नजर पडताच इथे फरशीवरती सगळ्यांना राडा दिसतो, कारण हे घर जे आहे ते कुणीही आवरलेलं नसतं. फक्त खायचं प्यायचं मस्त आरामात बसायचं एवढंच या सगळ्यांना जमतं. तर त्यानंतर राणी, आबा, इंद्रा सगळेजण दरवाजापर्यंत पोहोचतात. त्यावेळी आबा पुढे होतात आणि दाराला टकटक करतात. दार वाजवतात आणि त्यानंतर थोड्याच वेळाने समोरून दार उघडलं जातं. तर आता इथे अजित दार उघडतो आणि दार उघडल्यानंतर अजित जो आहे तो सगळ्यांना तिथे पाहून त्याला आश्चर्य वाटतं की हे सगळेजण इथे का आले असतील. तर त्यानंतर तो बोलतो की विक्रांत दादा, बाबा आणि आई सगळ्यांना तो आवाज देतो. तर आता सगळेजण एक एक करून खाली येतात आणि आल्या आल्याच दादासाहेब बोलतात की आता काय आलेत हे मागायला, मला सांगा, तुम्ही कटोरं वगैरे आणलं आहे का, म्हणजे भीक मागण्यासाठी काही आणलं आहे का, दादासाहेब या सगळ्यांना म्हणतात. त्यावेळी आता इथे इंद्राला प्रचंड राग येतो. दादासाहेब
तुम्हाला दारावर आलेल्या माणसांना असंच अपमानित करायला जमतं का? इंद्रा बोलतो. त्यावेळी राणी इंद्राला शांत करते आणि त्याचनंतर आता इथे राणी जी आहे ती बोलते की हे पहा, आम्ही इथे वाद घालायला नाही आलो, तर इथे आम्हाला कामाची गरज आहे आणि म्हणूनच आम्ही नोकर बनून इथे काम करण्यासाठी इथे आलो आहोत. तर आता त्यावेळी दादासाहेब बोलतात की काय काय बोललीस तू? नोकर बनून? विक्रांत, ऐकलंस का तू ही काय म्हणाली? तर त्यावेळी विक्रांत बोलतो की नक्की नोकर म्हणूनच आलात ना, का दुसरं काही प्लॅन करून आलात? तर त्यावेळी राणी बोलते की नाही, आमचं असं काही डोक्यात पण नाही आहे. तर त्यावेळी आता इथे आबा बोलू लागतात की हे बघा दादा, अरे किती दिवसापासून आम्ही या घरातून लांब राहिलो आहोत आणि आता आम्हाला ते सहन होत नाही. तर त्याचमुळे आम्हाला जर इथे कुठे काम मिळालं तर कदाचित हे घर आमच्या नजरेसमोर राहील आणि आम्हाला त्यात आनंद मिळेल. तर त्यानंतर आता हा जो दादासाहेब जो आहे तो बोलतो की जयसिंगा, अरे काय वेळ आली आहे तुझ्यावरती? तर त्यावेळी आबासाहेब इथे शांत बसतात आणि त्यानंतर आता इथे विक्रांत हाच विचार करत असतो की हे सगळेजण असे कसे काय आले नोकरी मागण्यासाठी, नोकर म्हणून? नाही, हे असं नसणार आहे. तर आता विक्रांत बोलतो की हे पहा, तुमचा जर काही प्लॅन असेल तर इथेच थांबा, तुम्हाला या घरात अजिबात जागा नाही. तर त्यावेळी आता इथे दादासाहेब बोलतात की विक्रांत, अरे काय करतोय? त्यांना नोकर म्हणून या घरात राहायचं आहे ना, आणि आपल्यालाही काय हवं होतं, नोकर बनूनच यांची लायकी त्यांना दाखवून द्यायची. तर त्यावेळी अजित बोलतो की पण दादासाहेब, यांची नोकर बनण्याची पात्रता आहे का हे पाहावं लागेल ना आधी. तर त्यावेळी दादासाहेब बोलतात की हो रे, तुझंही बरोबर आहे. तर आता इकडे ही जी उर्मिला आहे ती बोलते की अरे यांना ठेवूनच घ्या, म्हणजे माझं कामच, माझं ताणच मिटून जाईल काम करण्याचा. तर त्यानंतर आता दादासाहेब बोलतात की बरोबर आहे अजित तुझं, आता ह्यांची पात्रता आपल्याला ठरवावी लागेल, आपल्याला चेक करून पाहावी लागेल की हे नोकर बनण्याच्या पात्र आहेत की नाही. असं म्हटल्यानंतर आता इथे उर्मिला आणि विक्रांत दोघेही जण पुढे येतात आणि त्यावेळी उर्मिला बोलू लागते, जर आम्ही दिलेलं काम पूर्ण केलं तरच तुम्हाला या घरामध्ये नोकर म्हणून राहण्याची संधी मिळेल. आणि त्यानंतर आता इथे विक्रांत पुढे येतो आणि बोलतो की हो, अगदी बरोबर आहे. आणि त्याचनंतर आता इकडे विक्रांत बोलतो की चला माझ्या पाठीमागे चला, जर तुम्हाला हे शक्य झालं तरच तुम्ही या घरामध्ये काम करण्याच्या पात्र असाल. असं म्हणत विक्रांत जो आहे तो आता त्यांना अडगळीच्या खोलीकडे घेऊन येतो आणि जिथे खूप सारा पसारा पडलेला असतो आणि तेच आवरण्यासाठी विक्रांतने इथे राणी, इंद्रा, मालती, आबा या सगळ्यांना आणलेलं आहे आणि त्या सगळ्यांना दाखवत आहे की आता तुम्हाला ही अडगळीची खोली साफ करायची आहे आणि तेही आत्तापासून संध्याकाळपर्यंत सगळी क्लिअर झाली पाहिजे, सगळं साफ झालं पाहिजे. तर राणी विक्रांतकडे पाहते की विक्रांतने अशा प्रकारचं काम राणीला, इंद्राला आणि आबांना दिलेलं असतं, म्हणून राणीला रागही येत असतो. पण आता विक्रांतच्या समोर जाऊन काहीही उपयोग नाही, ते जे सांगेल ते करावं लागणार आहे. म्हणूनच राणी आता ठरवते की ठीक आहे, राणी बोलते की ठीक आहे, आम्ही हे सगळं साफ करण्यासाठी तयार आहोत. पण त्यानंतर आता इथे ही जी उर्मिला आहे ती बोलून जाते की सगळं काही साफ झालं पाहिजे आणि जर नाही झालं तर कदाचित तुम्हाला ही संधी नाही मिळणार. असं बोलून आता उर्मिला देखील तिथून निघून जाते आणि त्याचनंतर आता मालती जी आहे ती एवढा सगळा पसारा बघून तिथेच बसून घेते. तिला टेन्शन येतं की हे सगळं कसं आवरायचं. आणि त्याचनंतर आता इथे आबा ठरवतात की नाही, आता आपण पुढे आलोच आहोत तर आता सगळं काही आपण करायचं आणि कशालाही नाही म्हणायचं नाही. त्याचनंतर आता इथे राणी जी आहे ती बोलते की ठीक आहे, तुम्ही सगळे बसून घ्या, मी आवरते सगळं काही. असं म्हटल्यानंतर इंद्रा बोलतो की राणी, अगं तू एकटीच कशी करणार, मी आहे ना, मी करू लागतो तुला. तर त्यावेळी आबा बोलतात की तूच नाही इंद्रा, मी सुद्धा राणीला मदत करणार. असं म्हणत आबा कामासाठी रेडी होतात. पण त्यावेळी राणी बोलते की नाही आबा, तुम्ही आणि मालती मॅडमनी बसून घ्या, आम्ही करूत ना, आम्हाला जमेल हे सगळं करायला, तुम्हाला त्रास नको, तुम्हाला या गोष्टीने त्रास होईल कदाचित, तुम्ही फक्त आराम करा. तर त्यावेळी आबा बोलतात की नाही राणी, आता मी मागे हटणार नाही,
आता काम तर करावंच लागणार आहे आणि मला थांबू नकोस. मला जेवढं होईल, मला जेवढं जमेल तेवढं मी नक्की करणार. तर आता इथे मालतीने एकटीने बसून घेतलेलं आहे आणि त्यावेळी इथे इंद्रा, राणी, आबा सगळेजण कामाला लागलेले आहेत आणि हे सगळं उर्मिला खिडकीतून पाहत असते. उर्मिला जी आहे ती आता या सगळ्यांचं काम वाढवून ठेवते. राणी आणि इंद्रा त्या ठिकाणी आवरत असतात आणि त्याच वेळी आता ही पाहते आणि इंद्राच्या डोक्यावरती ती सुपलीमधला कचरा आणून टाकते आणि त्यानंतर राणी पाहते की उर्मिलाने मुद्दामून इथे इंद्राच्या अंगावरती कचरा टाकलेला आहे. इंद्रा ही प्रचंड भडकतो, पण आता राणी त्याला अडवते. राणी बोलते की नाही सर, आत्ता बोलून काहीच उपयोग होणार नाही आणि अशा खूप गोष्टींना आता आपल्याला नेहमी सामोरं जावं लागेल. त्यामुळे जरा थंड घ्या आणि गप्प बसा. काहीही बोलू नका, काही उपयोग होणार नाही. इंद्राला राग आलेला असतो, पण तरीसुद्धा आता त्याने स्वतःचा राग इथे आवरलेला आहे आणि त्यानंतर दोघेही जण पुन्हा जोमाने कामाला लागलेले आहेत. तर त्यानंतर इकडे ही जी मालती आहे तिला राग येत असतो. मालती बोलतं की काय गरज होती हे सगळं करायची. तर तिलाही या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असतो. तर त्यानंतर इंद्रा, राणी आणि आबा संध्याकाळपर्यंत ते काम आवरत होते. इंद्रा आणि राणीने सगळा काही जो पसारा होता तो सगळं त्या खोलीतला एका साईडला एका बाजूला आणून ठेवलेला आहे. तिथे काहीही पसारा उरलेला नसतो. एक एक करून सगळं त्यांनी बाहेर काढलेलं आहे आणि आबाने देखील त्या दोघांना मदत केलेली आहे. आबा देखील तिथे झाडू मारू लागतात आणि राणी आणि इंद्रा सगळा पसारा व्यवस्थित एका आड एक लावत असतात आणि आता हळूहळू त्या दोघांचं सगळं काही काम होतं आणि इकडे आता संध्याकाळ होत आलेली असते. विक्रांतने सांगितलेलं असतं की संध्याकाळपर्यंत हे सगळं झालं पाहिजे. तर आता इथे राणी आणि इंद्राने सगळं काही अंधार पडेपर्यंत पूर्ण केलेलं आहे आणि आता हेच पाहण्यासाठी विक्रांत जो आहे तो आता आलेला असतो. विक्रांत आणि उर्मिला अगोदर लांबूनच पाहतात आणि त्यानंतर काम करून थकून आबा आता नेमकंच बसले होते तर राणीने त्यांच्यासाठी पाणी आणलेलं असतं. तर तेवढ्यातच विक्रांत इथे येतो आणि पाहू लागतो की कशा प्रकारे यांनी सगळ्यांनी हे आवरलं आहे. तर आता इथे उर्मिला बोलते की तसं चांगलं आवरलंय या नोकरांनी, काम जमेल यांना. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की पण नाही, हे काम यांना मिळणार नाही. तर त्यावेळी राणी जी आहे ती विक्रांतकडे पाहते आणि विचारते की पण का, आम्ही तर हे सगळं साफ केलं, मग आम्हाला काम कसं मिळणार नाही आणि हीच अट होती ना. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की जर तुम्हाला इथे सगळ्यांना राहायचं असेल तर सगळ्यांना कामही करावं लागेल आणि सगळ्यांनी काम केलं तर इथे राहायला मिळेल. इकडे आता हे दादासाहेब जे आहे तर ड्रिंक करायला बसलेले असतात आणि तेवढ्यातच तिथे आता अजित येतो. अजितने त्यांच्यासाठी चकना आणलेला असतो. तर आता ड्रिंक करत असताना इथे त्यांना चकना रोज हवा असतो, म्हणूनच अजित चांगली खातिरदारी करत असतो. अजितने त्यांच्यासाठी चकना आणलेला आहे आणि अजित ते चकना त्यांना देत असतो. त्यावेळी दादासाहेब बोलतात की वा रे पठ्ठ्या, चांगलंच काम केले, चल घे बरं. असं म्हणत आता दादासाहेब जे आहे ते अजितकडे तो ग्लास करतात आणि बोलतात की तूही घे आणि बघ पिऊन. तर त्यावेळी अजित बोलतो की नाही, मला नकोय, तुम्ही घ्या ना. असं म्हणत आता तो नकार देतो, पण दादासाहेब मात्र ऐकत नाहीत. दादासाहेब त्याच्यासमोर ग्लास करतात आणि बोलतात की घे. आता तुला माहीतच आहे कसल्या आनंदात आहे हे सगळं. आज बघ ना, आपण त्याचा कसा अपमान केला आणि नोकर म्हणून आपल्याच घरामध्ये आले. ही आनंदाची बातमी आहे की नाही. तर त्यावेळी अजित बोलतो की हो नक्कीच. दादासाहेबांनी इथे अजितला खूप फोर्स केला आणि त्यानंतर अजितने तो ग्लास हातात घेतला आणि हळूहळू प्यायला सुरुवात करायला लागला. तोंडापर्यंत तो ग्लास नेला आणि तेवढ्यातच तिथे रत्नाई येते आणि हे सगळं पाहते आणि मोठ्याने अजित नाव घेऊन ओरडते. तर त्यावेळी अजित तिथेच थांबतो आणि आता रत्नाईकडे पाहू लागतो. इकडे आता राणी विक्रांतला हेच विचारत असते की आम्ही एवढं सगळं काम केलं आणि तरीसुद्धा तुम्ही आम्हाला नोकर बनवून ठेवायला नाही का म्हणत आहात. तर त्यावेळी विक्रांत जो आहे तो त्याचं कारण सांगतो आणि इथे आबा जे आहे ते बोलतात की ठीक आहे, आम्हाला सगळ्या अटी मान्य आहेत, आम्ही सगळेजण काम करण्यासाठी रेडी आहोत. तर त्यावेळी इंद्रा बोलत असतं की हे बघ विक्रांत, मी आणि राणी इथे या घरामध्ये काम करू, पण आबा आणि आई मात्र काम करणार नाही. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की ठीक आहे, मग आम्ही इथे तुम्हाला नाही ठेवून घेऊ शकत. पण आबा थांबतात आणि बोलतात की ठीक आहे, आम्हाला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत. असं म्हटल्यानंतर आता इथे विक्रांत बोलतो की आबांना आणि मालती आईला जे झेपेल ते काम मी देईल.
बाकी दुसरं काम मी नाही देणार. असं म्हणून आता इथे सगळ्यांनी ठरवलं आहे की आबा, मालती, इंद्राराणी हे सगळेजण इथे नोकर म्हणून काम करणार. त्यानंतर आता इकडे रत्नाई अजितला ओरडत असते, बोलत असते की हे काय करतोय तू, ह्यांच्यासारखंच व्हायचं आहे का? तर त्यावेळी दादासाहेब बोलतात की ह्यांच्यासारखं म्हणजे मी तुझा नवरा आहे आणि तुझ्या नवऱ्यासारखा तुझा मुलगा झाला तर काय हरकत आहे? मला सांग ना, तू त्या जयसिंगाने दावणीला बांधल्यासारखं माझ्या पोराला वावरत होतीस, पण माझ्या पोरांना तसं वावरायचं नाहीये. माझ्या पोरांनी शेर म्हणून वावरलेलं मला आवडणार आहे. तर त्यावेळी आता इथे रत्नाई बोलते की हा शेर काय कामाचा, जो नशा आहे तोपर्यंत शेर आहे आणि नशा संपली की तो एकदा त्याची जमीन सरकली तरीही त्याला कळत नाही. तर त्यावेळी आता मला रत्नाई जी आहे इथे खूप काही बोलते, पण आता दादासाहेब जे आहेत ते भडकतात तिच्यावरती आणि बोलतात की काय करशील ग तू? चल, माझ्या पोरांना जे करायचे ते करू देत, तू मध्ये काय येतेस? तर त्यावेळी आता रत्नाई बोलते की हे पहा, मी आतापर्यंत गप्प होते, पण आता मी गप्प बसणार नाही. माझ्या मुलाला असं वळण लागायला नको, म्हणून आता दादासाहेब बोलतात की तू माझ्यावरती आवाज चढवणार? असं म्हणून दादासाहेब प्रचंड चिडतात आणि रत्नाईचा हात ओढत तिला आतमध्ये घेऊन जातात. अजितला देखील कळत नसतं की हे नक्की काय करणार आहेत आईबरोबर. तर त्याचनंतर आता इकडे मालती जी आहे ती आबांना म्हणत असते की तुम्हाला हे सगळं करायची काय गरज आहे? उर्मिला आणि विक्रांत तिथून चाललेले असतात. त्यावेळी जातावेळीच उर्मिला बोलते की आम्हाला घरात जरा जरी कचरा वगैरे धूळ वगैरे दिसली ना, तर आम्ही इथून तुम्हाला नोकरीवरून काढून टाकू. तर त्याचनंतर आता इथे उर्मिला त्यांना धमकी देऊन निघालेली असते आणि त्यानंतर इथे मालतीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि तिला तेव्हा उर्मिलाचा खूप राग येतो. आणि त्यामुळेच मला ती म्हणत असते की नाही, इथे आपला पदोपदी अपमान होईल, आपण का थांबायचं इथे, मला हेच कळत नाहीये. तर त्यावेळी आता आबा बोलतात की नाही, आता आपण निर्णय घेतला आहे तर मागे हटायचं नाही. जोपर्यंत आपल्याला आपलं घर मिळत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही. तर त्यानंतर राणी बोलते की मला माहीत आहे हे असंच होणार, पदोपदी ते आपला अपमान करणार, पण आपण त्याला इग्नोर करायचं, आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि जर आपण लक्ष दिलं तर आपलं काहीच खरं नाही, आपण इथे टिकूच शकणार नाही. त्या सगळं काही त्यांच्या मनासारखं होईल. त्यामुळेच मी सांगते, ते नेहमी आपला अपमान करण्याची संधी शोधणार, पण आपण त्यांना ती संधी मिळू द्यायची नाही. आणि त्यानंतर झालंही काही तरीही गप्प बसायचं. तर त्यानंतर विक्रांत बोलतो की मी ना आता तू बघच उर्मिला, आता मी त्यांचा कसा अपमान करतो. तर त्यावेळी उर्मिला म्हणत असते की आता एकही संधी सोडायची नाही, त्यांना घालून पाडून त्यांना काय काय नाही ते करून घेऊ आपण त्यांच्याकडनं आणि त्यांना खूप अपमानित करू. तर त्यावेळी आता विक्रांत आणि उर्मिलाचं ठरलेलं आहे की यांना खूप त्रास द्यायचा आणि इकडे राणीचंही ठरलेलं आहे की त्यांनी काहीही केलं तरीही ते सहन करायचं, जोपर्यंत आपलं ध्येय आपल्याला साध्य होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.